प्रोत्साहनपर भत्ता म्हणून कारण अशी काहीतरी योजना कांद्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला करता येईल का याचा विचार करावा. बाकीच्या कांद्यांचा काही विचार करायची गरज नाही. आमचा काही वादच नाही आहे. आमचा वाद फक्त जे आहे, वाद असं नाही, मागणी आहे की आमचे जे कांदे, जे ऑनियन मार्केटचे कांदे समजा ना, लासलगाव मार्केट असेल तर वेगळं मार्केट, त्या कांद्याला हे नेहमी एक्सपोर्ट बंद करतात, कधी चालू करतात, कधी काय. त्याऐवजी जे आहे ना, तुम्ही काहीतरी एक हमी भाव आम्हाला ठरवून द्या. तेवढे पैसे आमच्या शेतकऱ्यांना कमीत कमी मिळाले पाहिजेत. मग तुम्ही मानवनिर्मित जे काही तुम्हाला बंधन टाकायचे असतील ते मोकळे आहेत. परंतु एकीकडे जे आहे आसमानी संकटे येतात, त्याच्यामध्ये शेतकरी जो आहे अडचणीत येतो आणि चांगलं पीक आलं तर जे आहे, मी याला मानवनिर्मित म्हणतो कारण एक्सपोर्ट चालू आहे आणि मध्येच तुम्ही तो धंदा बंद केला म्हणजे तो मानवनिर्मित आडकाठी झाली. तर हे करताना जे आहे आपल्या लोकांनी, शासनानं, आम्ही त्यांना सांगणार आहोत की ठीक आहे, तुम्हाला जे काही करायचं करा, पण शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. ते नुकसान भरून देण्यासाठी काहीतरी जे आहे फॉर्म्युला तयार करा आणि मग करा ना. शेतकऱ्याचं नुकसान होता कामा. 600,000 रुपये क्विंटलचा जर खर्च असेल आणि 600 रुपये 700 रुपये जर शेवटी येत असेल, ते न येता गाडी भाडा अंगावर येत असेल आणि बाहेर फेकून द्यावं लागेल, तर शेतकरी मग काय करणार. तर आम्हाला जसं तुम्ही तांदूळ, गहू, इतर धान्य जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये एक हमीभाव ठरवून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्ही खरेदी पण करता. त्या हमीभावानुसार शेतकरी पण तुम्हाला देतात. किंवा विदर्भ आणि इथे आपण भात पिकवतो, ज्याला धान म्हणतात विदर्भामध्ये, त्यांना हमीभाव तर आहेच, पण त्याचबरोबर राज्य सरकारकडून बोनस किंवा इन्सेंटिव्हसुद्धा दिला जातो 40,000 रुपयापर्यंत. 1 हेक्टरला 20,000, 2 हेक्टरला 40,000, म्हणजे त्यांचा हमीभाव हा वेगळा त्यांना मिळतो. अधिक 2 हेक्टरचे 40,000 रुपये प्रत्येक धानाच्या शेतकऱ्याला मिळतात प्रोत्साहनपर भत्ता म्हणून. कारण अशी काहीतरी योजना कांद्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला करता येईल का याचा विचार करावा. बाकीच्या कांद्यांचा काही विचार करायची गरज नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.